आता आलो आहे लेक साईड जवळच रूम बुक केली आणि जरा लेकची मजा घ्यायला आलो आहे. जो व्ह्यू भेटतोय खूपच सुंदर आहे. आता परत एकदा इथे चाय घेणार आणि व्ह्यूच्या सोबत चाय पिणार. चाय तर कुठे मिळाली नाही. लंच करून आता मी निघालो आहे गुप्तेश्वर महादेवच्या केव्स बघायला. टोटल 40 मिनिट्स वॉक आहे. बाईक करून जायची इच्छा नाही आहे म्हणून 40 मिनटं जरा वॉक करतो. आणि इथले काय व्ह्यू पॉईंट आहेत ते बघत जातो. एकटा आहे तर समजत नाही कुठे जाऊ कुठे नाही. पण पार्टनर असता तर थोडा विचार नसता करायला लागला. डिसाईड केला आणि निघालो असं झालं असतं. एकटा तर थोडा फिरण्यात विचार करायला लागतो. तरी करू आपण सर्व करू. आता केव्स बघणार नंतर मग पुढं काय प्लॅन करायचं आहे ते करणार. नाही तर मग रूमवरती जाणार थोडा रेस्ट आणि रात्री नाही संध्याकाळी अजून थोडा फिरू. थोडी वेगळी जागा बघू कुठल्या जागेवरती जायचं ते रूमवरती डिसाईड करणार. आता थोडा थकलो आहे. वॉक झाला आहे किती जायची. कुत्रा आला होता भुकत असं. करता करता थकलो. थोडा ब्रेक घेतला आहे. ब्रेक कशा येते बघा तुम्ही. आता 2.2 किलोमीटर बाकी आहे वॉक करणार. 3 वाजले आहेत. 10-15 मिनटं लागतील. मग केव्स विजिट करून झाला का रूमवरती जाणार आणि तिथून मग दुसरी कुठली प्लेस आहे ती बघणार. वॉक करून करून थकलो आहे पण ती थकावून वाटत नाही कारण की इथे गारवा आहे आणि शांतता आहे. तर वॉक करायला जरा बरा वाटतो. तिथून व्ह्यू पण चांगला भेटतोय तर वॉकची मजाही येते. अजून 10 मिनटं चालायचं ते पण करू आपण आरामात करू. काय घाई नाही आहे. गुगल मॅपच्या भरोश्यावर चाललो आहे आणि रस्ता पण असा कच्चा रस्ता भेटला आहे. बघू जाऊन कुठे नेतो. आणि आजूबाजूला तर माउंटन्स दिसतात तर बघायला आणि चालायला खूप बरा वाटतोय. जागा पण नाही. कार आले आहे.
रस्ता जातोय तो गावातून जातोय, तर गाव बघायला भेटतोय. गाव बघशाल तर तुम्ही, खूप सुंदर आहे. मनमोहक मनमोहक गाव. मनमोहक तर मी आहे. गाव चांगलं आहे. चुकीच्या रोडला गेलो होतो, आता परत दुसऱ्या बाजूने चाललो आहे. रस्ता चुकला की टाईम वाढतोय आणि आपल्याला झालं आहे लेट. अजून किती 800 मीटर बाकी आहे. दिसतोय की नाही माहिती नाही. 10 मिनिट वॉक अजून आहे. बघू 10 मिनिट वॉक कसा करतो. पोचलो तर आहे केव्हसाठी. बघू कसा होतो. गर्दी खूप आहे. गर्दी आहे कारण की नेपाली स्टुडंट आले आहेत. लाईनमध्ये उभा राहायला लागतं. पण ठीक आहे, लवकर झाला आपला. आपण आता चाललो आहात केव्स बघायला. मंदिराच्या आत अलाउड नव्हतं कॅमेरा यूज करणं, तर मी कॅमेरा ठेवला आणि मोबाईलमधनं जेवढा कॅप्चर करता येत होता तेवढा मी कॅप्चर केला. आता चाललो आहे रूमवरती. आता जाऊया रूमवरती. फिरायचा कोटा पूर्ण झाला. रात्री बघू. परत एकदा निघालो आहे रात्री. थोडा फिरतो आणि डिनरला जातो. कंटाळा आला आता रूमवरती. रात्र पण नाही, संध्याकाळ झाली ॲक्च्युली, पण इथे अंधार खूप लवकर होतो.
6 वाजलेत आणि 6 वाजताच अंधार झाला आहे. ॲक्च्युली 5 वाजताच होतो, पण मी निघालो 6 वाजता. तर तुम्हाला दाखवतो किती अंधार आहे. एक टाईपची रात्रच सुरू झाली आहे संध्याकाळी. मेन सीन असं आहे की तुम्हाला जर ट्रेक करायचे असेल आणि काही तुम्ही घेतला नसाल तर इथे खूप सारे स्टोर्स आहेत जिथे तुम्हाला ट्रेकिंगचं सर्व गोष्टी भेटणार. जॅकेट भेटणार, पॅन्ट्स, बॅग, अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि त्यांची प्राईज पण मला माहिती नाही, स्वस्त असू शकते, सांगता नाही येत. पण जाऊन चेक करायचं. मी पण ट्रेक करणार होतो. मी तेवढे काही खास कपडे नाही आणले ट्रेकिंगसाठी. आणले होते पण टेम्परेचर बघूनच इच्छा उडली माझी, कारण की जिथं ट्रेक करणार होतो ना तिथे टेम्परेचर जातो रात्री -10 to -14. सो मी प्लॅन कॅन्सल केला. पण पुढे जाऊन बघू. नेक्स्ट टाईम जेव्हा येणार ना तेव्हा प्रॉपर ट्रेकसाठी कपडे घेऊन येणार आणि जरा बॅगेचा वजा कमी करणार. आता लेक साईडच फिरतोय आणि इथं बघायसारखं जास्त काही नाही आहे, म्हणून इथेच माझा व्लॉग संपवतो आणि डिनर करायला जातो. लवकर उठायचं आहे सकाळी. तर भेटू आपण उद्या.